तुम्ही अशा अवस्थेत इथं काय करताय? हे बघा तुमची जखम अजून भरलेली नाही, तुम्ही कशाला ड्युटीवर आलाय? तुम्ही घरी जावा. भारती मावशी तुम्ही समजाव यांना. सत्या शांत हो जरा, मला सरांशी बोलू. सर ठीक आहे. रजा रद्द करण्याचा अर्ज? होय सर. सर मला ड्युटीवर जॉईन करून घ्या प्लीज. अगं पण सुट्टी का कॅन्सल करायची तुला? वाघमारे कशाला रजा रद्द करताय? हे बघा तुम्ही अजून आजारी आहे. सर प्लीज मला ड्युटी जॉईन करू द्या. हे बघ मंजू, तुझी तब्येत अजूनही नाजूक आहे आणि अशा अवस्थेत तुला ड्युटी जॉईन कशी करू देऊ मी? तुझी सुट्टी कॅन्सल करू शकत नाही मी अशा अवस्थेत. सर अहो सत्य इथं असताना बरं कसं वाटेल मला? माझा अख्खा दिवस त्याच्या काळजीत जातो. सर माझी तुम्हाला मदतच होईल ना तपासात? प्लीज मला जॉईन करू द्या सर प्लीज. म्हणजे हे बघ तुला आधीच सांगितलंय मी, थोडं प्रॅक्टिकल राहा, इमोशनली अजिबात जाऊ नकोस. आणि ड्युटीपेक्षा आहे ना तुझी तब्येत आधी महत्वाची आहे. हे बघ मंजू, तू आता एका पोलीस अधिकाऱ्यासारखं नाही, एका बायकोसारखा विचार करते. आणि हे बघ तू ठणठणीत असशील ना तर सत्याला मदत करशील ना. सुट्टी कॅन्सल करून काय होणार आहे? आणि हे बघ डिपार्टमेंट म्हणून तुझ्या तब्येतीची जबाबदारी आमची सुद्धा आहे, लक्षात ठेव. एकदम बरोबर बोलतायत जाधव साहेब. वाघमारे हे बघा तुमची तब्येत बरी नाही, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही प्लीज घरी जावा. हे बघा आता ड्युटी जॉईन करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. ऐका माझं. सत्या शांत बस, मला माहितीये काय चुकीचं काय बरोबर. सर सर माझी तुम्हाला तपासात मदतच होईल. मला या केस बद्दल सगळं आधीपासून माहितीये आणि मिरवणुकीत जो हल्ला झाला त्याची मी एकमेव साक्षीदार आहे सर. हे बघ मंजू, आता तुला मी स्पष्ट सांगतो, तुझी रजा रद्द करू शकत नाही. मला वाटतं एक सिनियर म्हणून तो माझा अधिकार आहे. घे. ठीक आहे, नका देऊ परमिशन. मी जाऊन मोठ्या साहेबांना भेटेन, तिथूनही काही नाही झालं तर गृहमंत्र्यांना जाऊन भेटेन. पण मी ड्युटी जॉईन करणार म्हणजे करणारच. गप मंजू, मंजू थांब. मंजू आण तो अर्ज इकडे. शेवटी तुझ्या हट्टापुढे आमचं काही चालणारच नाही ना. आणि जे ऐकेल ती मंजू कुठे ना. ठीक आहे, करतो तुझी सुट्टी रद्द. पण एक लक्षात ठेव, हे सगळं मी मनापासून करत नाहीये, अजिबात पटलेलं नाही मला हे. आणि हे बघ आता ड्युटी जॉईन करशील ना तर उत्साहाच्या भरात धाडस दाखवण्याच्या नादात आमचं टेन्शन वाढवू नको. हा प्लीज तेवढी काळजी घे स्वतःची. कर ड्युटी जॉईन तू. थँक्यू सर. ठीक आहे. बघितलंस माया, तू मंजूचा इतका रागराग करतेस, पण आज तीच मंजू सत्याला सोडवण्यासाठी एकटी खिंड लढवते. सत्याच्या प्रेमाखातर तिनं तिच्या तब्येतीचा, तिच्या जखमेचाही विचार केला नाही. मला खात्री आहे मंजू सत्याला सोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही. खरं तर मंजू आहे म्हणून मला सत्याची अजिबात काळजी वाटत नाही. ती आकाश पाताळ एक करेल, पण सत्याला सोडवेलच आणि त्या मुकादमाला हुडकून काढेलच. बघतो. होय पप्पा, मला मंजू वहिनींची लय खात्री आहे. त्या सत्याला निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणार. मागच्या टाइमला अमृता त्यांची बहीण असून सुद्धा तिला अटक केली होती आणि नंतर निर्दोष सुद्धा सिद्ध केलं होतं. खरंय सवे तुझं. माया तू मंजूचा कितीही रागराग कर, पण लाखात एक बायको मिळाली माझ्या लेकाला. मंजू आपल्या घरची सून आहे हे आपलं नशीब समज. तुला कितीही सांगून हे पटणार नाही.
खरं तर तुला सगळं कळतंय, पण वळत नाही. हो चित्तरकार, तुम्हाला लय पुळ का नाही त्या नेबळेटचा? नाही तिला तुमच्या नजरेतनं उतरवली ना तर नाव सांगणार नाही माया सुर्वे म्हणून. मम्मी खरंच त्याने सत्या भाऊजीनं सोडून आणलं मग. बघून तरी तसंच वाटत होतं बघा त्यांच्याकडं. वय वय सपना वहिनी, एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. आता ती पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरेत कशी हिरोईन होती ते बघाच. ये कवे हिरवीन नाही, विलेन करणार मी तिला, विलेन. माझ्या सत्याला तर निर्दोष सोडवीनच मी, पण ही मोठी होणार नाही ह्याची काळजी घेईन. हॅलो, माझं काम आहे तुझ्याकडे, अर्जंट मध्ये येऊन भेट. ये नेबळट, बघ आता तुझी कशी फरफट करते ती. कसं आहे सत्य? खाल्लंयस का काही? नाश्ता केलास? रात्री नीट जेवलास तरी का? सत्या, वाघमारे, अहो तुम्ही माणसात आहे का हो? तुम्ही अजून पूर्ण बऱ्या झालेला नाही, तुमची जखम अजून भरलेली नाही, आणि का ड्युटी जॉईन केली तुम्ही? वाघमारे, तुम्हाला गोळी लागल्या हो, साधं खरचटलेलं नाही आहे. तुम्ही ना कधीच कुणाचं ऐकत नाही बघा. आता त्या जखमेवर जर काही इन्फेक्शन झालं तर काय करणार आहे तुम्ही? सत्या, जखमेपेक्षा तू बरोबर नसताना जास्त त्रास होतो ना. काय बी करून तुला इथून बाहेर काढायचंय आधी मला. आता तुम्ही सगळं ठरवलंच आहे तर मग काय बोलणार मी? आणि कसं बाहेर काढणार आहे मला? सगळे पुरावे माझ्या विरोधात आहेत. माहित नाही, पण सुरुवात तर करावीच लागेल, ते बी लगेच. होय, माझं कडे त्या बॉक्स मध्ये कसं आलं? मुकादमाच्या कपड्यांवर माझ्या रक्ताचे डाग कसे आले? हे सगळंच माझ्या डोक्यावरनं जाते. नक्की कोण असेल ह्याच्या मग? सत्या, शांत डोक्यानं विचार करून एक एक कडी उलगडून बघूया. सत्य आपल्या समोर येईल. वहिनी, सॉरी सॉरी सॉरी, कॉन्स्टेबल वाघमारे मॅडम. आज तुम्ही ड्युटी जॉईन केली म्हणजे आमचं सत्य 100% सुटणार बघा. हो वहिनी, तुम्ही आले म्हणल्यानंतर आता आम्हाला जोश आलाय बघा. तुम्ही फक्त सांगा सत्याचा सोडवण्यासाठी काय काय केलं पाहिजे. हे बघा, कोर्टाची तारीख अजून 7 दिवसांवर आहे. त्याच्या आधी आपल्याला सत्याला निर्दोष सोडवण्यासाठी जे पुरावे लागतील ते गोळा केले पाहिजे. वहिनी, तुम्ही फक्त सांगा कधी, कुठं आणि कसं करायचं, आम्ही सगळे रेडी. बाहेर चला सांगते. हा, इथं नाही सांगते ना. हे मीनाक्षी, सोनाक्षी, अगं का खात नाही तुम्ही? थोडं तरी खा ना. तुमचं मालक नाहीत म्हणून तुम्हाला पण चारा खाऊ वाटणं झालंय ना. माझी बी अवस्था तशीच झालीये बघा. कुठं असतील ग ते? जिवंत तरी असतील ना? नाही नाही, असा विचार करून नाही चालणार. बघ सोनाक्षी, मीनाक्षी, मी ना तुम्हाला त्यांचा फोटो दाखवते. फोटो बघून तरी खाल ना ग चारा. हे बघा, हे मीनाक्षी, हे बघ सोनाक्षी, तुमच्या मालकांचा फोटो बघ की. हे बघ कदमांचा फोटो, बघितला ना फोटो? चला आता खाऊन घ्या बरं थोडं थोडं. तुम्ही जर नाही खाल्लं तर कसं वाटेल तुमच्या मालकांना? सांगा ना, कसं वाटेल? अगं खा म्हणते ना, ऐकणार नाही का माझं? दाजी गायब झाल्यापासून असंच वागायला. तायडे, हे तायडे,
अगं पंकज दादा आल्यात, तात्यासाहेबांचे पिये. कशाला? त्या तात्यासाहेबांनी आपल्या जखमेवर मीठ चोळायला पाठवलं असेल त्याला. अहो असं का बोलताय? मुकादम शेठ जरी आमचे विरोधक असतील ना तरी आम्ही त्यांचा आदर करतो. आणि जे झालं ना ते खरोखर खूप वाईट झालं. तर बघा, तुम्ही हिंमत हारू नका. राजकारण वाईटच असते, पण तो सत्या त्याच्यापेक्षा वाईट वागलाय. वैऱ्यासारखा वागलाय तो. पण मुकदम शेठ आहेत कुठं, काही कळालं का? मी काय लपवून ठेवलंय त्यांना? लपवून ठेवलंय का? तर मीच त्यांच्या वाटेकडे कधीपासून डोळा लावून बसली. त्या सत्याने त्यांचं काय केलं आणि काय नाही ते मलाच माहिती. सत्य काही असं करणार नाही. म्हणजे काही केलं जरी असतं तरी तात्यासाहेबांनी त्याला अडवलं असतं. तात्यासाहेबांना पण माहित नाही नक्की मुकदम शेठ आहेत कुठे. पण मला असं वाटतं की याच्या पाठीमागे काहीतरी नक्कीच मोठं षडयंत्र आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याच्या जीवावर तर भेटलं नसेल ना? त्यांचं काय बरं वाटतं झालं नसेल ना? कुठे आहे माझा नवरा? कसा असेल माझा नवरा? अहो, कुठे तुम्ही? या की घरी. देवा, काय करू आता मी? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मुकदम शेठ नक्की परत येतील. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मला काही लागलं तर नक्की आम्हाला सांगा. येतो मी, येतो. मेवणे, लक्ष ठेवा. काय रे, रडू नको, शांत हो. आणि कुठे असतील तुझे दाजी? कसे असतील? कधी येणार? शांत हो. आय लव्ह यू. देतो की. तात्यासाहेबांचा पिये इथं. नेमका योगोळ झालाय. सत्याच्या रक्ताचे डाग मुकादमाच्या कपड्यावर घाललेत. आता सत्यावरचा संशय अजून जास्त तगडा होणार. मला वाटतं हे सगळं कोणीतरी ठरवून केलं असणार आहे. मुद्दाम सत्याला अडकवायचं म्हणून, आणि म्हणून तिथं रक्ताचे डाग लावले असणार. पण कोण केलं असेल असं? तसं सांगता येणार नाही वहिनी, पण मला काय वाटतंय माहितीये का, मुकादमनं स्वतः केला असणार आहे. अवलय हराम करायचो. म्हणजे अगं तू आलीस नाही काम, बरं झालं आलीस. अगं तुला एक महत्वाची खबर द्यायची. काय झालं? अगं मी आता येताना मुकादमाच्या घराकडे नजर टाकून आलो. तिथं कोण दिसलं माहित आहे काय? कोण? अगं तिथं पप्प्या. अरे काय तू लय दिवस झालं चहा पाजला नाही आम्हाला. चहा जरा पाच की आम्हाला. होय होय, चला चला. मम्मी साहेब, तुम्ही तर नक्की कोण असेल या सगळ्याच्या माग? कोणी गायब केला असेल मुकादमाला? यो मुकादम असंच तर डाऊन असेल. खरं काय ते लवकरात लवकर कळलं पाहिजे, नाहीतर मी उगाच अडकी न्यायचं. सत्या,
माझ्या लेकरा कोकरा वागरा कसा आहे तू? त्रास तर नाही होत ना तुला काय? सत्या, तुझ्यासाठी मी माझ्या हाताने जेवण बनवून आणलंय बघ. मला ठावाय तुला माझ्या हातचं सुकं मटण आवडतंय ना. हे बघ मी तुझ्यासाठी बनवून आणलंय. भूक लागली असेल ना तुला? उपाशी असशील तू, खाऊन घे. मी ना उपाशीच बरा आहे. नाही तुझ्याच जेवलो ना तर सगळ्या गावावर गाजावाजा करशील तू. मी माझ्या पोराला डबा घेऊन गेले आणि माझी सून काहीच करत नाही, होय का नाही? नाही सत्या, अरे मान्य आहे मला, चूक झाली माझी. मी हात जोडून माफी पण मागते तुझ्या समोर, पण तू खाऊन घे. असं उपाशी राहू नकोस. तू जर जेवला नाहीस ना तर मी इथं जाणार नाही बघ. तू ना उगाच तमाशा करू नकोस इथं, आणि माफी तर मागूच नकोस. नाही माफी मागशील आणि परत हाय तसंच वागशील. तुझी जुनी सवय आहे ती मला चांगलंच माहिती आहे. नाही सत्या, तसं नाही वागणार मी पुन्हा. विश्वास ठेव माझ्यावर. मान्य आहे माझ्याकडनं लई चुका झाल्यात म्हणून, पण मी खरंच सांगते पुन्हा मी तसं वागणार नाही. सत्या, तुला अशा अवस्थेत बघवत नाही रे मला. आणि तू नाही जेवलास तर मला अन्न गोड लागेल का? गॉड लागणार नाही. तुझे ना सगळे छक्के पंजे माहिती आहेत मला. इथं आत्ता माझी माफी मागशील आणि घरी जाऊन परत वाघमाऱ्यांना त्रास देशील. अगं आमचं लग्न मोडावं म्हणून किती प्रयत्न केलेस तू. आमच्या घटस्फोटाच्या वेळेला पण तूच पुढे पुढे करत होतीस. एवढंच काय, वाघमाऱ्यांचा जीव बी घेण्याचा प्रयत्न केलास, त्याच्यासाठी जेलमध्ये गेलीस. आणि एवढं करून मी तुझा कपटीपणा संपला नाही. तू माझी आई आहेस ना म्हणून शांत राहतोय मी, नाहीतर कधीच घराबाहेर काढला असतं तुला. सत्या कसा बोलतोयस रे? आई आहे ती तुझी. काय बोलतोयस हे? आई शिकून असं बोलते? मग आई असून आईसारखं वागली का ती कधी? सत्या झालं गेलं विसरून जा. आता ते आल्यात ना जेवण घेऊन, मग 2 घास खायला काय हरकत आहे? जेवणावर का राग काढायचा? नाही जेवायचं मला. तिच्या हातचं पाणी बी नकोय मला. सत्या अरे पण वाघमारे बात. या बाबतीत मी कुणाचंच ऐकणार नाही. आणि तू जसा डबा घेऊन आलीस ना तशीच परत जा. मला नाही बोलायचं तुझ्याशी. ऐक, कोण दिसलं सांग मला तिथं? तिथं कोण दिसलं माहितीये का? पंकज, तात्या साहेबांचा पीए मुकादमाच्या घराकडनं येत होता. पंकज? होय. त्यानं तुला बघितलं नाही ना तिथं? नाही, ते त्याच्या तंदरीत होतं. पंकज मुकादमाच्या घरी? हे सगळं कारस्थान तूच केलंय मला चांगलं कळतंय. पंकज, मला ना असलं कारस्थान करायची काही गरज नाही. तात्यासाहेबांना विचारल्याशिवाय काही सुद्धा करत नाही मी. बलमा काय विचार करतोयस? लिंक सापडली का काय? आम्ही तुला आठवते का मध्यंतरी पंकज सारखा सत्यावर खारखाना असायचा? अरे हो, परच्याच्या टायमिंगला बिनाकारण राग काढायचा त्याच्यावर, टोमणे मारायचा, काही पण बोलायचं त्याला. मला तर वाटत त्यानेच केलं असेल ते. आणि पंकजला माहित होतं मुकादमाची सत्याची टशन आहे, म्हणजे पंकजनं सत्याला अडकवलं. असू शकतं. अरे सत्या आता पक्षामध्ये मोठा होता आणि त्याला बघवत नव्हतं, त्यामुळे त्याने केलं असेल तसं.
सत्या, मम्मी साहेबांशी लई चुकीचं वागलेस ना तू. त्यासनी एवढं टोचून बोलायची काही गरज नव्हती. हे बघा, तुम्हाला काय बी वाटू द्या, पण मी बरोबर वागलोय. पण असं वागून काय मिळणार आहे? ती आई आहे तुझी. वाघमारे, तुमच्या मोठ्या मनाचं ना काहीतरी करा तुम्ही. अहो, ह्याच्या आधी कशी वागली तुमच्याशी विसरला सगळं? नाही आठवत काय? अहो, तुमच्या आणि तुमच्या घरातल्यांचा किती उद्धार केलाय तिनं. किती वेळा संधी दिली तिला सुधारायची, तरी नाही सुधारली ती. आणि तुमचं आपलं एकच, माफ कर माफ कर माफ कर. सत्या, सगळं मान्य आहे मला, पण आता त्यांना बी त्रास होतो या गोष्टीचा. माफ कर त्यांना, नीट बोल त्यांच्याशी. त्यांना बी लई काळजी वाटते तुझी. मी नसतो माफ करत, कारण सारखं सारखं माफ करून ना तोंडावर पडायची हौस नाही मला. वहिनी, एक जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. ए बलमा, काय रे तुझं? सारखं आपलं वाघमाऱ्यांना सांगत असतोस. ही केस माझी आहे ना, मला बी जरा माहिती दे की. सत्या, तू कायद्यानं आरोपी आहेस आणि आरोपी बरोबर पोलिसांची माहिती शेअर केली म्हणून मला आत्ता आज कामावरून काढून टाकतील. चल. वहिनी, मला वाटतं सगळ्या पाठीमागं पंकजचा हात आहे. पंकज? हा, कारण कायम सत्यावर डूक दुरून असायचा. सत्य चांगलं झालं त्याला बघवायचंच नाही. जरा पुढे चाललं की खेचायला बघायचा तो. आणि तो मुकादमाच्या घरी बी दिसला. पप्पा तेच सांगत होता मगाशी. म्हणजे ह्या सगळ्या पाठीमागं पंकजचाच हात असणार. असं काय पाप झालं माझ्यात का माझं लेक माझ्याशी दुसऱ्यासारखा वाटतोय. त्याच्या बऱ्यासाठी जगली की मी. मंजरीला बरं वाटावं म्हणून मी किती कष्ट घेत होते. आणि ही चित्तरकारचा वर्णन फासण्यात रमलं होतं का नाही, तेव्हा मी संसार सांभाळला. माझ्या लेकांना वाढवलं, मोठं केलं. आणि आज माझं पोरगं लगीन झालं की लगेच बदललं. माझ्याशी वाईट वागायला लागलं. तोंड येऊन जा असं म्हणलं मला. आओ मम्मी, शांत व्हा. सत्यच दात तर रागत आहे ना, त्याचा राग शांत व्हायला तर वेळ द्या की. अजून किती टाइम द्यायचा त्याला? मी मेल्यावर तुझा राग शांत होणार का? मग तसं सांगा होते ना. जीव पण देते पण मी माझा. आओ मम्मी, काय बोलताय तुम्ही? सत्य जर बोलेल तुमच्याशी नीट. जरा धीर धरा. बस कर माया, बस कर आता. आणि आता रडून काय उपयोग आहे? सत्याने तुला सुधारायची संधी दिली होती ना, तेव्हा तर माती खाल्लीस. मग आता त्यांनी तुझ्याशी चांगलं वागावं ही अपेक्षा का ठेवते? हे बघा, ह्या चित्रकाराला काय बायको चुकीचीच वाटते आणि समजा जग बरोबर वाटतंय. बस रडत. पप्या, मला नीट सांग नेमकं काय घडलं होतं. तुम्ही खरंच बघितलं त्याला? पंकज तो तात्या साहेबांचा पी तो त्याच्या सुंदर मुकादमाच्या घराच्या बाहेर नाही येत होता. तो का असं चोरटवणी बघत होता, इकडं तिकडं इकडं तिकडं. आणि मी पिल्लूला बोलत बोलत येत होतो तिकडून आणि मी बघितलं. शो इथं काय करतोय? मी लपून बघत बसलो त्याच्याकडं. बघितलं गाडीत बसला आणि निघून गेला. खरंच सांगतोय तर. नाही, त्या पंकजला ना दाखवलं पाहिजे चांगलं. मी काम करतो, त्याला ना चांगला बडवतो आणि चांगला धुतो. म्हणजे कसं पोपटागत बोललं जरा. हा, अरे नुसतं तुडवलं नाही पाहिजे ना, कुत्र्यागत मारला पाहिजे. मी पण येतो. चल. ए काय नुसती तुडवातुडीचीच भाषा येते काय? तुम्ही ना बरोबर सत्यादादाचे चेले. काय झालं की करा मारामारी. आधीच इथं गोष्टी एवढ्या किचकट झाल्या, त्यात असं वागून अजून किचकट नका करू. तेच तर म्हणतोय मी बालमा दादाला. पण ऐकतल का खरं ना? अरे बाबा म्हणलं जरा ऐकत जा. त्याला एक दिवशी बगल आणि दाखवून मग पप्याचा राग. पप्या, अजून डोक्याची मंडई झाली.
त्यात तुझं दही लावू नको. राग तुझं दाखव बघू. राग दाखव बघू, राग. दाखव की राग. जाऊ दे. राग. अरे सोडे, पोलीस स्टेशन समोर गुन्हा नाही करत, त्याच्यामुळे गप बसतंय ना, तर दाखवलं असतं नाही. झालं तुमचं? बोलू का आता मी? हे बघा, त्या पंकजवर नीट लक्ष ठेव. तो कुठं जातोय, कुणाला भेटतोय, ह्या सगळ्यावर बारीक लक्ष ठेवा. मी पण त्याचे कॉल रेकॉर्डिंग चेक करायचा प्रयत्न करते. होय, मुकादमाच्या घरावर लक्ष ठेवलंच पाहिजे. आम्ही तू एक काम कर, मुकादमाच्या घरावर लक्ष ठेव. आमल्या तू मुकादमाच्या गोट्यावर लक्ष ठेव. आणि मी काय करतो, पंकज कुठं जातो, काय करतो, त्याच्या मार्गावर राहतो. चला निघा तुम्ही. बरं चाल. मी पण मौर्य साहेबांच्या कानावर घालते सगळं. नाही मम्मी, म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर बोलू का एक? काय? हा म्हणजे मला काय वाटतं बघा, सत्या भाऊजी का नाही फार बदलून गेलेत बघा. तुमच्या नाराज असणं वगैरे सगळं ठीक आहे, पण तुमच्या हातचं जेवायचं बी नाही, अवघडच झालंय. नाहीतर काय. अहो मम्मी, तिच्यामुळं तुमचा अपमान झाला म्हणून सत्यानं त्या नेबरची नोकरी बी घालवली होती. पण आज तर तो तुमचं तोंड बी बघायला तयार नाही बघा. आता अजून काय करायचं मी त्याचं मन जिंकायला? ओ सपना वहिनी, उगाच आगीत तेल नका होतो. आणि कवे जुन्या आठवणी काढायची गरज नाहीये. बोलली नट मुगरी. मी सगळे चुकीचं काय बोलतात का त्या? माझ्या लेखाने पर्क करून टाकलेच की मला. आणि तुझी ती लाडकी वहिनी खुश लावत असती त्याला. माझं लेकरू कोकरू वागरू. तुमचं लेकरू कोकरू वागरू निवडून आलं बी आणि जेलात गेलं की बी व सुरवीनबाई. हा ना हा ना. जी काय झालं ती लई वंगाळ झालं व. हा ना हा ना. तुम्हाला निवडून नाही की व येऊन दिलं. हा ना हा ना. मला नाही तुला आणि घाल कुत्र्याला अशातली गत झाली की व. हा ना हा ना. पत्त्यात काय अशी तुझा लोक जेलात गेला पर आबरू आमच्या खानदानाची गेली. हे फुकटे, तुझ्या खानदानाची काय बदनामी झाली ग? काय संबंध? काय संबंध म्हणजे? माझ्या भावाने किती कष्टाने पोलिसात नाव कमिवलं, पण तुझ्या लेकाने समजा मातीत मिळवलं. समधी लोक आम्हाला काय बाई विचारते ती, उत्तर आम्हाला द्यायला लागते ती. किती सहन करायचं का आम्ही अजून? तुझा लोक आमच्या घरचा जावाई, आमची पोरगी तुझ्या घरची सून. संबंध कसा नाही? शिपुर्डे, आम्हाला काय हाऊस नाही तिला नांदवायची. चल घेऊन जा तुझी पोरगी आता. हो बाय. अगं जाणारच आहे, येळ आली का नाही तर ती बी करणार आहे. गुंडाच्या घरात आमची पोरगी आम्हाला नाहीच नांदवायची. ओ आत्याबाई, तुमचं कसं झालंय माहितीये का? की पाऊस आल्यानंतर जशी बेडकं बाहेर येतात ना, तसं संधी मिळाली की सत्य आणि मंजू मध्ये फूट पाडायला तुम्ही येताच. आणि हे आता आम्हाला चांगलं माहित झालं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कुटुंब म्हणून सत्य आणि मंजूच्या पाठीमागं आम्ही सगळेच ठामपणे उभे आहोत. सत्य निर्दोष सुटेलच, आज नाही तर उद्या. पण उगाच खानदानाला बट्टा लागला हे बोलून स्वतःच्या पोळ्या भाजून घेऊ नका. आवाज खाली. इथं तुम्ही आमच्या घरात उभे आहात, आम्ही तुमच्या घरात नाही आलो. पाहुणे म्हणून आलात ना, तर पाहुण्यासारखं राहा आणि गप निघा. चला. तरी मला या केसबद्दल आधी थोडी कल्पना होतीच, कारण याआधी सत्यावरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. परंतु तात्या साहेबांच्या वरदहस्तामुळे सुटलाय तो.
म्हणजे यावेळेस पण तो तात्यासाहेबांमुळे सुटेल का? नाही, शक्यता कमी आहे. कारण मारामारी वगैरे ठीक आहे, परंतु यावेळेला मात्र सत्यावरती खुनाचा संशय आहे. आणि या प्रकरणात लक्ष घालून तात्यासाहेब स्वतःची इमेज खराब करणार नाही. आणि तसं बी सत्य आता तात्यासाहेबांना नकोसाच झालाय, त्यामुळे ते काय वाचवत नसतात आता त्याला. अगदी बरोबर. आता तुम्ही माझ्याकडे केस घेऊन आलाय म्हणजे तुम्हाला नक्की न्याय मिळणार. आणि जर सत्य दोषी असेल तर फाशीसाठी आपण नक्की कोर्टात प्रयत्न करू. थँक्यू वकील साहेब. तुम्हाला या केस संदर्भात जी काही माहिती हवी असेल ना ती सगळी मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं, त्या सत्याला फासावर लटकवण्यासाठी तुम्हाला जे काय करता येईल ना ते सगळं करा. फीची तुम्ही अजिबात काळजी करू नका, ती तुम्ही म्हणाल तेवढी मिळेल. पण काम झालं पाहिजे. नक्की. वाघमारे, काय झालं? काही नवीन माहिती मिळाली का? सत्या, पप्प्यानं पंकजला मुकादमाच्या घराबाहेर पडताना बघितलं आणि बलमाने सगळ्या पोरांना त्याच्यावर लय संशय. वय म्हणजे तो सारखं मला पाण्यात बघत असतोय, पण मला नाही वाटत की तो असलं काहीतरी करेल. का? अहो म्हणजे तो जास्तीत जास्त 4 लोकांचे कान भरेल माझ्या विरोधात, पण एवढा मोठा कट तो एकट्याने नाही रचू शकत. ते बी आहेच. मग कोण केलं असेल? मुकादम. मुकादम असू शकतो या माग. तो ना लई कपटी माणूस आहे, त्याचाच प्लॅन असेल ह्यो सगळा. होय, असू शकते असं. सत्या, बलमानी पोरांनी मला सांगितलं पंकज कसा तुझ्या वाकड्यात जात असतो ते. मी त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. मंजू, सर, काय चाललंय? आरोपी निर्दोष आहे की नाही हे कोर्ट ठरवेल, आणि जोपर्यंत तो आरोपी आहे ना तोपर्यंत तपासाची कोणतीही माहिती त्याच्याशी शेअर करायची नसते. सॉरी सर. हे बघ मंजू, तू त्याची बायको नंतर, पण त्याआधी एक पोलीस आहेस, लक्षात ठेव. सॉरी सर, माझी बी चूक झाली. मीच त्यांना सगळं विचारायला लागले. मंजू, शेवटची वॉर्निंग आहे, तपासाबद्दल सत्याशी काहीही शेअर केलंस तर या केसच्या टीम मधून मी तुला बाहेर काढेल.